हं. नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला टकूच्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. तरी तुम्ही मन लावून बघा. मी सगळं स्टिचिंग कटिंग दाखवते आणि तुम्हाला त्याची मेजरमेंट सांगते. हा टकूच्याचा कपडा घेतला आहे, त्याची मेजरमेंट आहे हे 14.5 घेतलं आहे कापड आणि याची उंची 11 इंच घेतली आहे. तर आणि अस्तर पण त्याच मापाचं घ्यायचं आहे. तर हे असं उलट बाजूने असं ठेवायचं आहे. जी उंची आपण 14 घेतली आहे ती उंची असं दुमड करून अशी उलट सवशी बाजू आत करून ही अशी घ्यायची आणि ह्याच्यावर ही पण बाजू अशी उलट करून असं घडी करून एकावर एक घडी अशी ठेवायची. काही अशी ठेवायची. त्याला असं व्यवस्थित आपण शेप देऊन देऊया. हे असं एकावर एक ठेवून घ्यायचं आणि त्यात आपण हे असं गोंडे लावून घ्यायचे. हे गोंडे हे चौकोनी शेपमध्ये आधी कापून नंतर हे असे गोल शेपमध्ये केले. ते तुम्हाला मी करून दाखवते. हे बघा, ही अशी घडी करायची, ही अशी घडी करायची एक. हे असं चौकोनी शेपमध्ये कापड घ्यायचं, साधारण अडीच घेतलं तरी चालतंय. ही अशी घडी करायची आणि नंतर अशी एक घडी करायची आणि ह्याला असं हे असं कट करायचं. हे झालं असं गोंडा. हे अशा पद्धतीने हे केलंय मी गोंडे. हे असं तर ह्याच्यामध्ये असं एक गोंडा असा ठेवूया. हे अशा पद्धतीने इथं असं ठेवायचं आणि त्यावर ही घडी अशी ठेवायची. नंतर हा पिवळा एक ठेवायचा. नंतर हा लाल ठेवायचा. आणि नंतर हा शेवट लाल ठेवायचा. आणि अशी टिप मारून घ्यायची. आता नंतर ही एक बाजू आणि ह्या अस्तरची एक बाजू ही अशी धरायची आणि ही अशी घ्यायची. ही आत घालायची बाजू आणि ही अशी टिप मारून घ्यायची.
टिप मारून झाली नंतर इकडून असं हे असं करून घ्यायचं आणि ह्या बाजूची ही टिप मारलेली अशी आतल्या बाजूला करून ह्या दोन्ही बाजूंची परत ही टिप मारायला घ्यायची, ही अशी. ही अशी नंतर हे असं उघडून घ्यायचं. हे असं झालं, हे याच्यात अडकलं बहुतेक. नंतर असं उघडून हे असं गोंडीवर येतात. आणि नंतर ही अशी टिप मारून घ्यायची. हे कापड आत गेलं पाहिजे आणि ही बाहेर. ही अशी टिप मारून घ्यायची. अस्तरचं कापड बाहेर दिसता कामा नये अशी ही टिप मारून घ्यायची दोन्ही धरून. हे असं अस्तरचं कापड शक्यतो नवीनच लावायचं, पण कस्टमरने सांगितलेलं की तुम्ही मऊ कापड लावा, म्हणजे बाळाच्या कानाला मऊ असावं, म्हणून मी हे मऊ कापड लावले. शक्यतो नवीनच कापड लावायचं. टिप मारून घ्यायची. हे झालं. आता या टोपूच्याचा असा मध्य करायचा आणि इथं खून करायची मध्यची जरा आणि तिथं 1 2 3 चून पाडून घ्यायच्या. आता बंद लावून घेऊया. बंदच होता आता ही चून पाड. आता बंद लावूया. बंदाची उंची बंदाची उंची 12.5.
ही अशी दुमड करायची. ही दोन्ही 1 2 आणि ही 3. शक्यतो बंद खूप लहान करायचे नाही, खूप लहान दुमड करायची नाही, म्हणजे बाळाला इथं गळ्याला टोचायला नको. असे बंद लावायचे. आणि 2-3 वेळा असं मशीन फिरवायचं. 2-4 वेळेला अशी मशीन फिरवून घ्यायची. हे बघा मैत्रिणींनो, असं सुंदर छान असं टकूचं तयार झालं. आणि तुम्ही पण घरी असं शिवून बघा या मापाने आणि बघा तुम्हाला येतंय का. केलं का?